कसा राहिला कालचा तुमचा दिवस? नाही, काल खूप मोठमोठ्या मॅचेस झाल्या ना, म्हणून विचारलं. कालच्या स्पेशल संडे मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. ऑस्ट्रेलिया ओपनची फायनल मॅच झाली, ज्याची इतिहासात नोंद झाली आणि WPL ची मॅचही झाली. या तिन्ही मॅचेस खूपच रोमांचक आणि थरारक झाल्या. त्यामुळे आजचा हा खास व्हिडिओ आहे कालच्या सगळ्या मॅचेसची माहिती सांगणारा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, पण त्याआधी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कालच्या दिवसाची सुरुवात भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यातून झाली. या अंडर-19 च्या सामन्यामध्ये भारताला हा सामना फक्त जिंकायचा होता, पण पाकिस्तानला फक्त जिंकून चालणार नव्हतं, तर त्यांना चांगल्या रन रेटनेही जिंकणं गरजेचं होतं. पण पाकिस्तानने वेगळाच गेम खेळला, ज्याची अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना सुद्धा नव्हती. ते आपण पुढे पाहूच. सामन्याची सुरुवात भारताच्या बॅटिंग पासून झाली. पाकिस्तानच्या संघाने सुरुवातीला भारताला खराब स्थितीत टाकलं होतं, पण भारताच्या खेळाडूंनी डाव सावरला आणि भागीदारी केली आणि भारताला जिंकण्यासारख्या स्कोअरवर नेऊन ठेवलं. आता पाकिस्तानला 33 ओव्हरच्या आत हा सामना काहीही करून जिंकायचा होता, पण पाकिस्तान वेगळ्याच मूडमध्ये खेळत होता. सुरुवात त्यांची चांगली झाली होती, पण नंतर त्यांच्या विकेट्स अशा पडले जसं पत्त्याचं घर कोसळतं. पाकिस्तानचा खेळ बघता असं वाटत होतं की त्यांना त्या ओव्हरमध्ये जिंकायचं नव्हतं, तर फक्त भारताला हरवायचं होतं. पण शेवटी त्यांच्याकडून तेही झालं नाही आणि भारताने हा सामना फक्त जिंकलाच नाही, तर पाकिस्तानला अंडर-19 च्या कप मधून बाहेरचा रस्ता दाखवला. भारताची या अंडर-19 ची कामगिरी पाहिली तर भारताच्या संघाने सगळ्याच टीमला अक्षरशः डॉमिनेट केले. आता भारताचा पुढचा सेमीफायनलचा सामना अफगाणिस्तानासोबत आहे. भारताच्या चाहत्यांना आता आशा आहे की भारत हाही सामना अगदी आरामात जिंकेल. कालच्या दिवसातील दुसरी सगळ्यात मोठी मॅच टेनिसची होती. काल ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये पुरुष एकेरीत 24 वेळा ग्रँड स्लॅम विजेता नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यात मॅच झाली. नोवाक हा ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये आपला 11वा टायटल जिंकण्यासाठी उतरला होता. त्याआधी त्याने 10 वेळा ऑस्ट्रेलिया ओपन जिंकण्याचा मान मिळवला आणि आता त्याचं लक्ष 11व्या ऑस्ट्रेलिया ओपन जिंकण्यावर होतं. पण अल्कराजने त्याच्या स्वप्नावर पाणी फिरलं आणि इतिहासात नाव कोरलं. अल्कराजने त्याचा पहिला ऑस्ट्रेलिया ओपनचा किताब जिंकला आणि इतिहासातील सगळ्यात तरुण खेळाडू म्हणून नाव कोरलं. या सगळ्या सामन्यामध्ये अल्कराजने 2-6, 6-2, 6-3 आणि 7-5 असं नोवाक जोकोविचला हरवलं आणि त्यासोबतच जोकोविचला ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनल मध्ये हरवणारा तो पहिलाच खेळाडू ठरलाय. हा सामना फक्त सामना नव्हता, तर अल्कराजची ऑस्ट्रेलिया ओपनची जिंकण्याची ही सुरुवात होती आणि नोवाक जोकोविचची जवळपास ऑस्ट्रेलिया ओपनची शेवटची स्पर्धा होती. त्यामुळे ही फक्त मॅच नव्हती, तर एक सनराइज आणि एक सनसेट अशी सारखी मॅच होती. कालच्या दिवसातील तिसरी आणि शेवटची महत्वाची मॅच म्हणजे WPL. कालचा सामना जी टीम हरणार होती ती टीम डायरेक्ट पुढच्याच WPL ला खेळणार होती. त्यामुळे या सामन्यामध्ये रोमांचक, थरारक आणि जिंकण्याची जिद्द पाहायला मिळाली. पहिल्यांदा UP ने फलंदाजी करत 122 धावा केल्या होत्या. अनेकांना वाटत होतं दिल्ली हा सामना अगदी आरामशीर जिंकेल, पण दिल्लीला ही मॅच जिंकताना मोठी कसरत करावी लागली. या प्रकारे दिल्लीच्या विकेट्स पडल्या होत्या तेव्हा असं वाटत होतं की UP मॅच जिंकेल, पण दिल्लीची कॅप्टन जेमिमाने वन साइड मॅच जिंकली आणि सेमीफायनलला एंट्री पक्की केली. त्यांच्या फॅन्सला आता आशा आहे की दिल्ली नक्कीच सेमीफायनलला पण जिंकेल. पण कालच्या दिवसाकडे पाहिलं ना, तर या तिन्ही मॅचेस मध्ये अनेकांचे मने दुखावलीत, अनेक चाहते आनंदित झालेत. कोणाची टीम जिंकली असेल, कोणाची हरली असेल, पण कालचा दिवस स्पोर्ट्स हिस्ट्री मध्ये नक्कीच लिहिला गेलाय. त्यामुळे कालचा दिवस फक्त संडे नव्हता, तर स्पेशल संडे होता. बाकी तुम्ही यातली कोणती मॅच पाहिली आणि तुमची टीम हरली का जिंकली हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.